मग लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला. नमस्कार. राज्य सरकारनं अर्थसंकल्पात लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. या योजनेनुसार महिलांना दर महिना 1,500 तर वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहे. ही योजना जाहीर होताच लाडक्या भावाबद्दल काय असा प्रश्न राज्य सरकारला विचारला जात होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकारची योजना जाहीर करावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना राज्यातील तरुणांसाठी म्हणजेच लाडक्या भावांसाठी असलेल्या योजनेची माहितीच देऊन टाकली. 12वी पास तरुणांना दरमहा 6,000, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8,000 तर पदवीधर तरुणाला 10,000 रुपये महिना मिळतील असं एकनाथ शिंदे म्हणाले. आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे. लोक म्हणाले काय बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. डोकं ठिकाणावर आहे का या सरकारचं? 7,82,191 कोटींचं कर्ज झालंय महाराष्ट्रावर. कर्जबाजारी करून ठेवलंय राज्य आणि आता मतांसाठी हा फालतूपणा. उद्योग आणा राज्यात, लोकांना नोकऱ्या द्या, भीक नाही असं अंजली दमानिया म्हणाल्यात.